नंदाताई बाबुळकर यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा ही संपन्न झालेली आहे आणि सभेला चार्ज होऊन आता कार्यकर्ते गावोगावी खेडोपाडी आपल्याला प्रचार करताना दिसत आहेत। आज आपण आजरा तालुक्यातील सरंबळवाडी या गावी आलेलो आहोत। अखेरच्या टप्प्यामध्ये प्रचार आहे, कसा मतदारांचा प्रतिसाद मिळतोय आणि काय वाटतंय अखेरच्या टप्प्यात मतदारांच्याकडून भावना व्यक्त केल्या जात आहेत किंवा नंदाताईंना कसं सहकार्य करतील। आमच्या मतदारसंघात म्हटलं तर आदरणीय कैलासवासी बाबासाहेब कुपेकर साहेबांचं इथं जास्त त्यांचा हा राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला आहे आजरा तालुका। त्यामुळे इथे साहेबांनी चित्री प्रकल्प हा मोठा प्रकल्प त्यांच्या काळात पूर्ण झालेला आहे आणि उच्चिंगी प्रकल्प हाही त्यांनीच पूर्णत्वास नेला। जरी आता श्रेय दुसरे घेत असले तरी पूर्णत्वास तो प्रकल्प आदरणीय बाबासाहेब कुपेकरांनीच नेलेला आहे आणि इथं कुपेकर साहेबांची अशी वेगळी ओळख आहे, पाणीवाले बाबा म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळे हा आमचा मतदारसंघ हा कुपेकर साहेबांचाच आहे। त्यामुळे आदरणीय आईसाहेबांच्या वेळी नंदाताई खंबीरपणे आईसाहेबांच्या पाठीमागे उभ्या राहिला। त्यामुळे त्यांनी प्रत्येक वाडी वस्तीवर त्या पोचलेल्या आहेत। ते काय आता इलेक्शनला उभ्या राहिलेत म्हणून असं नाही, पण धनगरवाडे आमच्या तालुक्यातले धनगरवाडे वस्ती पूर्ण कुणालाही तुम्ही त्यांना विचारला आता हे गाव कुठं आहे तर त्या स्वतः सांगू शकतात। अशा गावामध्ये वाडी वस्तीमध्ये पोचलेले आहेत, त्यांना स्वतःची ओळख सेपरेट अशी करून द्यायची गरज नाही आहे। त्यामुळे आमच्या भागात हे नंदाताईंचंच वारं आहे आणि प्रचंड मताने आमचा हा आजरा तालुका सगळ्यात जास्त लीडनं त्यांना निवडून देणार आहे। तर सरंबळी गावामध्ये बाबासाहेब कुपेकर असेल, संध्यादेवी कुपेकर ज्यावेळी आमदार होत्या त्यावेळी काय विकास कामं झालीत, कशा पद्धतीने नंदाताईंना तुमचं गाव सहकार्य करेल। तर मी विश्वास केलेला गेली 25 वर्ष मी शिवसेनेचं काम करतोय। आताची काय महाविकास आघाडी झाली त्याच्यामध्ये उद्धव साहेब, शरद पवार साहेब, काँग्रेस यांनी म्हणजे काय आघाडी तयार केली, त्याच्यामध्ये आमच्या उद्धव साहेबांना जो काय त्यांनी त्रास दिलेला आहे फडणवीस किंवा शिंदेने, त्यांचं हे मोडून काढण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीमध्ये उच्च शिक्षित डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांना आम्ही प्रचंड मताने आम्ही निवडून देणार आहे त्यांना। आणि जी काय मध्ये वळवळ चालू आहे काय ही वळवळ मोडून काढण्यासाठी ही आमची जी काय शिवसेनेची चळवळ चालू आहे, ह्या चळवळीतून हे जे काय आम्ही नेतृत्व उभा करणार आहे या नेतृत्वाच्या पाठीमागे आम्ही खंबीर उभे राहणार आणि सरंबळवाडीचा विकास आणि आजरा तालुक्याचा विकास आम्ही करून घेणार। 110% विकास करणार आहे आणि बाबासाहेबांच्या पुण्यामुळे हे आम्ही पाणी पितोय ना, हे बाबासाहेबांच्या पुण्यामुळे पाणी पितोय। हे सगळे गाव जनता 2-3 तालुके पाणी पितात ना, हे बाबासाहेब कुपेकर साहेबांच्या पुण्यामुळे पाणी पितात। नाहीतर आता पण बायकांना डुचकीवरती घागर घेऊन वनावनात फिरायला लागलं असतं 4 किलोमीटर। हे तिन्ही उपकार जनतेने कधीच विसरले नाही आहेत आणि इथून पुढे विसरणार नाही आहेत। ताईंना उमेदवारी मिळाल्याबरोबर मला इतका आनंद झाला की आमच्या तालुक्याला आणखीन आपल्या चंदगड मतदारसंघाला एक खंबीर महिला नेतृत्व मिळालं। आम्हाला खूप 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 आनंद झाला आहे। त्याच्यामुळे आम्ही भरपूर प्रयत्न करणार आणि ताईंना निवडून आणणार। जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्हीकडून एकच महिला उमेदवार म्हणून नंदाताई रिंगणात आहेत। आमदार झाल्या तर ताई जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतील, काय वाटते जिल्ह्यातील आणि तालुक्यातील महिला काय करतील असं वाटतं आपल्याला? 100%च आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात 10 उमेदवारमध्ये एक महिला उमेदवार आहे आणि चंदगड तालुक्यामध्ये पण मतदारसंघात म्हणजे 17 उमेदवार उभारले, त्यामध्येही एक महिला वाघीण उभारलेली आहे। आणि म्हणाय गेलं तर आता तुम्ही सर्वे जरी केला तरी प्रत्येक महिलेच्या तोंडात नाव आहे की नंदाताई बाबुळकर। आपण एक महिला असल्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान देणार, त्यामुळे 100% त्या निवडून पण येणार आणि आम्हाला अभिमान आहे की एक महिला आमदार होणार आणि त्यांनी एवढ्या ताकदीने त्या काम करतायत आणि पुढेही महिलांसाठी त्या आता तुम्ही बघतच आहात की महायुतीच्या सरकारच्या काळात जे आजकाल अत्याचार महिलांच्यावरचे वाढलेले आहेत ते सर्व बंद करण्यासाठी किंवा ते थांबवण्यासाठी एक महिला प्रतिनिधी म्हणून हुशार त्या स्वतः डॉक्टर आहेत। त्यामुळे आमचे प्रश्न त्या समजून घेतील आणि चांगलं प्रतिनिधित्व आता तुम्ही बघितला की AVH प्रकल्प त्यांच्यामुळे गेलेला आहे, त्या हद्दपार केलेल्या आहेत। त्या पद्धतीनं जे काही वाईट इथं महिलांच्यावर कुठलेही अत्याचार घडतील त्याचा त्यांनी नक्कीच विधानसभेत जाऊन आवाज उठवतील आणि आम्हाला न्याय देतील सगळ्यांना। शरद पवारांची जी सभा झाली त्या सभेनंतर काय वाटते, मतदारसंघातलं वातावरण बदललंय? नंदाताई बाबुळकर 100% विजयी होतील असे पूर्ण लोकांना खात्री वाटलेली आहे। लोकांच्या मध्ये पूर्ण कालच्या दिवसापासून बदल झाला आहे। आज लोकांची जर प्रतिक्रिया कुठल्याही भागात तुम्ही जाऊन बघाला तर तसं ॲक्च्युअली बघायला तर बाबांचं काम असू देत, नंदाताई याच्या आधीवर आईंच्या पाठे फिरून चांगला विकास केलेला आहे। आमच्या गावात बिलाकवाडीतील काही लोकांना पैसे भरून शासनात पतवा काढला होता,
त्यावेळी नंदाताई व संध्याताई कुपेकर मॅडमनी स्वतः येऊन 1 रुपये पैसे भरू नका, 80,000 रुपये भरा आणि तुमची बिलाक जाणार असा फतवा काढला होता. 1 रुपये भरू नका, तुमचे बिलाक जाणार नाही. त्यावेळी ठामपणे नंदाताई सरंबोडीकरांच्या पाठीशी उभा राहिल्या आणि त्यावेळी आज लोक सुखी समाधानात आज 200-250 घरं तिथं उभा आहेत बिलाकवाडीमध्ये. आज खरोखर सरंबोडीची जनता हे कधीच उपकार बाबांचे विसरणार नाहीत. आज नंदाताईच्या पाठीशी आम्ही सरंबोडी ग्रामस्थ उभा आहे. जे उमेदवार आता आमच्या नंदाताईवर आरोप करतात त्याला एकही उमेदवार सांगा की इथे राहतोय. एक जर आप्पी पाटील सोडला तर एक खोराटवाडी, एक बेळगाव, आणि ह्याने आमच्या उमेदवारावर जर असा आरोप करायचा, हे स्वतः कुठं तो स्वतः किती खोल पाण्यात आहेत ह्याची पहिल्यांदा त्यांनी शहानिशा करावी आणि नंतर समोरच्यावर आरोप करावा. तर आपण पाहिलं की कोळिंद्रे मतदारसंघामध्ये बाबासाहेब कुपेकरांनी पाण्याचा प्रश्न हा सोडवलेला आहे. सुजलाम सुफलाम कोळिंद्रे मतदारसंघ हा केलेला आहे. त्यामुळे येथील जी जनता आहे हे कुपेकरांचा उपकार विसरणार नाहीत आणि नंदाताई ज्या निवडणुकीला उभे आहेत त्यांना मतदान करून त्याची उतराई करतील असा विश्वास आज सरंबळी गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केलेला आहे. सरंबळवाडी गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केलेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.